नमस्कार, ललितास रेसिपी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। बेसन पिठाचे पाकीचे लाडू बनवणार आहोत आपण। काही भागांमध्ये याला दामट्याचे लाडू सुद्धा म्हणतात। दाणेदार आणि चवीला खूप छान लागणारे हे लाडू तुम्ही महालक्ष्मी बसतात त्यावेळेसही करू शकता किंवा मग दिवाळीला। आणि आता तर रक्षाबंधन येत आहे, तर तुम्ही हे लाडू नक्की ट्राय करून बघा। तर इथं आपण आता सर्वात आधी बेसन पीठ घेऊया। तर आपण वाटीचं प्रमाण बघूया आधी। तर इथं मी 3 वाट्या इतकं बेसन घेत आहे, बेसन पीठ घेतलेलं आहे। बेसन पीठ हे मी घरीच गिरणीमधून दळून आणलेलं आहे। तर बेसन पीठ कधीही आपल्याला घरचंच वापरायचं आहे, इथं पाकिटमधलं बेसन पीठ वापरायचं नाही। हे बेसन पीठ थोडंसं जाडसर असतं। तर इथं वजनी प्रमाण इथं मी अर्धा किलो घेतलेलं आहे, बेसन पीठ घेतलेलं आहे। तर आता इथं साखरसुद्धा मी अर्धा किलोच घेतलेली आहे। डाळीचे लाडू म्हटले तर डाळीचे लाडू गोडच असतात, तर इथं मी साखरेचंही प्रमाण दाखवत आहे। फुल भरून जर घेतली तर ही 2च वाट्या इतकी साखर आहे। तर मी सपाट घेतली त्यामुळे थोडीशी साखर उरलेली आहे, तर ती पण मी टाकून घेत आहे। इथं मी 1 चिमूटभर मीठ टाकून घेत आहे। कुठल्याही गोड पदार्थाला थोडंसं मीठ टाकलं म्हणजे चव छान लागते। तर इथं मी 2 पळ्या इतकं तेल टाकून घेत आहे। बेसन पिठामध्ये तेल टाकल्यामुळे काय होतं की आपण ज्यावेळेस पीठ भिजवतो त्यावेळेस आपल्या हाताला जास्त पीठ चिटकावे नाही म्हणून, कारण की हे बेसन पीठ खूप चिकट असतं, त्यामुळे मी इथं तेल टाकून घेतलेलं आहे। आणि दुसरं कारण म्हणजे ज्यावेळेस आपण पुरी लाटतो त्यावेळेस ती पुरी चिरत नाही। पीठ आपल्याला इथं थोडं थोडं पाणी टाकतच मळून घ्यायचं आहे, खूप जास्त असं पाणी टाकायचं नाही, नाहीतर मग पीठ आपलं असं सैलसर होऊ शकतं। तर आपल्याला इथं पीठ असं घट्टच मळून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही, मस्त असं पीठ मळून घेतलेलं आहे। पीठ मळत असतानाच मी तूप गरम करायला ठेवलेलं आहे। इथं मी तुपामध्येच ह्या पुऱ्या सर्व तळून घेणार आहे। तर इथं मी पावशेर इतकं तूप घेतलेलं आहे। आपल्याला एवढं तूप लागणार नाही, पण तळण्यासाठी एवढं तूप आपल्याला घ्यावं लागतं। तूप गरम होत आहे तोपर्यंत आपण इकडं पुऱ्या लाटून घेऊया। तर बघू शकता इतकं छान पीठ मऊसूत असं मळून घेतलेलं आहे। पुऱ्या लाटण्यासाठी आपण आता इथं एक एक गोळे तयार करून घेऊया, म्हणजे पटपट आपल्या पुऱ्या अशा तयार होतील। तर मी तर थोड्याशा पुऱ्या करण्यासाठी गोळे तयार करून घेतलेले आहे आणि आता पुरी लाटत आहे। बघू शकता तुम्ही, पुरी अजिबात चिरलेली नाही आणि जास्त पतली नाही आणि जाड पण नाही, मध्यम पुरी ठेवलेली आहे। पुरीला असा आकार येईल असं काही नाही, कशाही तुम्ही पुऱ्या लाटून घ्या। पोळपाटाला थोडंसं तेल लावून घ्या तुम्ही, म्हणजे पोळपाटाला पण पुरी चिटकणार नाही। तूप इथं गरम करायला ठेवलं होतं, तर एक गोळा टाकून बघितला मी वर येतो का नाही, तर तूप आपलं मस्त असं तापलेलं आहे। तर इथं मी आता एक पुरी टाकून घेतलेली आहे। तर आपल्याला ह्या पुऱ्या मध्यम गॅसवरच तळून घ्यायच्या आहे। तर बघू शकता तुम्ही, खूप जास्त असं कडकडीत तेल तापलेलं नाही, नाहीतर मग टाकल्या आपल्या पुरीला डाग पडू शकतात, तर आपल्या लाडूला सुद्धा असा काळसरपणा येऊ शकतो। त्यामुळे मध्यम गॅसवरच ह्या पुऱ्या सर्व तळून घ्यायच्या आहे। आपली पुरी इथं चांगली अशी टम्म फुगलेली आहे। या पुऱ्या फुगल्या किंवा नाही फुगल्या तरी चालेल, पण अशा मस्त गोल्डन कलरवर पुरी भाजून घ्यायची आहे, आपल्याला तळून घ्यायची आहे। तर इथं मी तुम्हाला आणखी एक पुरी तळून दाखवते। बघू शकता तुम्ही, ही पण पुरी बघा किती छान अशी तळून झालेली आहे। तर अर्ध्या पुऱ्या इथं मी तळून घेणार आहे, त्यानंतर मी अर्ध्या पुऱ्या तळून घेणार आहेत, कारण की मग ह्यात ज्यावेळेस आपण या पुऱ्याचा चुरमा करतो त्या थंड होण्यासाठी मी इथं अर्ध्या अर्ध्या करूनच तळून घेणार आहे। बघू शकता तुम्ही पुरीचा कलर आणि एकदम अशा ठिसूर पुऱ्या आपल्या झालेल्या आहे। तर इथं मी असं थंड करून पूर्ण असा चुरा करून घेतलेला आहे। सर्व पुऱ्या इथं तळून झालेल्या आहे आणि त्याचा चुराही करून घेतलेला आहे। तर आपल्याला याचा मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे। तोपर्यंत इकडं मी आता पाक बनवून घेणार आहे। तर इथं मी पातेल्यामध्ये साखर टाकून घेतलेली आहे। तर 2 वाट्या साखर आहे ही। तर 2 वाट्या साखरेसाठी आपल्याला इथं 1 वाटी इतकं पाण्याचा वापर करायचा आहे। तुम्हाला जर वाटीचं प्रमाण समजत नसेल तर साखर बुडन इतकं पाणी टाकलं तरीही चालत।
तर ही पाक आपण आता तयार करून घेऊया. तर इथं आपल्याला मध्यम गॅस, म्हणजे खूप जास्त कमी नका ठेवू आणि फुल पण नका करू. तर आपण इथं हे अशा पद्धतीनं पाक तयार करून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही इथं साखर आपली सर्व आता साखर वितळलेली आहे. तर मी इकडं पाक तयार करत आहे, तोपर्यंतच इकडं मी मिक्सरमधून बारीक करून घेत आहे. तर या अशा पद्धतीनं बारीक करून घ्यायचं आहे. तर खूप छान असं रवाळ बेसन पीठ झालेलं आहे. तर इकडं पाकही मी चेक करत आहे मधून. तर आपली पाक आता अजून तयार झालेली नाही. पाण्यामध्ये टाकून बघायचं, गोळी जर तयार झाली तर पाक झाली, नाही झाली तर मग पाक अजून झालेली नाही तयार. तर मी इथं आता हातावर चेक करून बघत आहे 2-3 मिनिटांनी. तर एक तारी पाक बनलेली आहे आपली. तर इथं पाक आपली तयार झालेली आहे बनून. बघू शकता एकदम छान असा घट्टसरपणा आलेला आहे. सर्व पुऱ्याचा चुरा मी इथं काढून घेतलेला आहे बारीक, आणि यामध्ये मी आता पाक टाकून घेत आहे. पाक टाकून घेतल्यानंतर आता मिक्स करून घेतलेला आहे. परत जी राहिलेली पाक आहे ती टाकून घ्यायची आहे. तुमची पाक जर जास्त झाली तरीही घाबरून जायचं नाही, कारण की हे जे पीठ आहे ती पाक अशी शोषून घेतं आणि एकदम परफेक्ट आपले लाडू तयार होतात. इथं मी सर्व पाक टाकून घेतलेले आहे आणि असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. जोपर्यंत आपलं चांगलं मिक्स होत नाही तोपर्यंत मिक्स करायचं आहे. ही पाक खूप गरम असते, तर हे आपल्याला एका चमच्याची सहाय्याने किंवा उलथणीच्या सहाय्यानेच मिक्स करून घ्यायचं आहे. इथं मी तूप टाकून घेत आहे. जे मी पुऱ्या तळायला तूप घेतलेलं होतं त्यामधूनच मी थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे. हे असं तूप टाकल्यामुळे आपले लाडू चवीला खूप छान लागतात. तर बघू शकता किती छान असे रवाळ आपलं लाडूचं सारण झालेलं आहे. तर परफेक्ट हे सारण तयार झालेलं आहे. कुठंही आपली पाक जास्त अशी झालेली नाही, एकदम परफेक्ट पाक झालेली आहे आपली. इथं आपलं सारण मी 10 मिनटं असं थंड होण्यासाठी ठेवलेलं होतं आणि असा लाडू मी आता वळून घेत आहे. तर छान असा दाबून घ्यायचा आहे. त्यानंतर असा गोल गोल फिरून, आणि इथं मी मनुके लावलेले आहे लाडूला डेकोरेशनसाठी. तर बघू शकता किती सुंदर असा लाडू तयार झालेला आहे. मी इथं थोडेसे वेगळ्या शेपमध्ये बनवून दाखवलेले आहे. तर कसे वाटले हे लाडू कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. इथं मी आता सर्व लाडू असेच बनवून घेणार आहे. तर बघू शकता आपले किती लाडू तयार झालेले आहे. अर्धा किलो बेसन पिठापासून आपण साधारण 30 लाडू इतके बनवून तयार झालेले आहे, मध्यम आकाराचे. तर बघू शकता मी इथं अजून लाडू माझे बनवणं चालू आहे. इथं मी तुम्हाला एक लाडू फोडून दाखवते. बघू शकता किती छान टेक्स्चर आलेलं आहे. एकदम असं रवाळ बेसन पिठाचे लाडू आपले तयार झालेले आहे.